पूर्ण अभ्यास करून तातडीने याच्यात पुढे कसं जाता याचा विचार करू। भास्करराव जाधव। अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचंय, असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळूबद्दल चर्चा झाली नाही, असं कुठलंही अधिवेशन नाही। पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्दप्रयोग असतो ना, तो सातत्यानं आपला एकच असतो, वाळू माफिया, वाळू माफिया, वाळू माफिया। तुम्ही ऑक्शन करता, त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये रॉयल्टी भरून घेता, रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्यावर वगैरे हल्ले होतात। अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगनमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही। वाळू माफिया तुम्ही म्हणता, खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात, अधिकारीच। आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये, मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये, तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय। पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत। पोलीस तर आता असं चालवताय की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही, त्यांनी फक्त सहकार्य करायचं। ते आता एखादा वाळू उपसा करणारा, अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो, त्या पोच करतो, त्याला अडवत नाही। आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना कोण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात। माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय, मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो, पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्शन पंपानं वाळू उपसा सुरू झालाय, आम्ही घाबरलोय। अनधिकृत काम करणं, अवैध काम करणं, चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही। सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला, सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी, संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, सरसकट सक्शन पंप लागलेत, सरसकट सक्शन पंप। हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले। गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला, हातपाटीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्शन पंप बंद झाले पाहिजे। कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली, मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे। कलेक्टरनी काही तहसीलदारांना शोकॉज नोटीस काढल्या, 4 ते 6 दिवस फक्त वाळू बंद झाली। काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी वाळू पाणी वाहत होतं, याचा अर्थ 4 दिवसामध्ये पुन्हा सक्शन पंप चालू झाले। हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले। आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच, पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही, यांना जबाबदार तुम्ही धरत नाही, तोपर्यंत हे 2 नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत। अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात। 4 दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली 5व्या दिवशी कशी चालू होते आपोआप? अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते। आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का? आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं, परंतु ते खुलासेवार उत्तर दिलं नाही। आजच्या आज कोकणातली सक्शन पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का? आणि कोकणामध्ये ऑक्शन का करत नाही? तुम्ही लिलाव करा बा, लिलाव करा। लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या, त्याला काढायचं त्याला काढू द्या, आमचा विरोध नाही। परंतु बीड आम्हाला करायचा नाही, आम्हाला चंद्रपूर करायचा नाही। कोकणामध्ये सुद्धा ह्या वाळूच्या पैशामुळे 2 नंबरच्या पैशा, बरं जाऊ दे, मी शब्द मागे घेतो। त्यांनी सांगितलं ना चंद्रपूरला काय चाललंय ते, भंडारा सॉरी, दोन्ही शब्द मी मागे घेतो बा, झालं। तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचं आहे की अनधिकृत पैसे, अवैध पैसे, चुकीच्या मार्गाने पैसे, 2 नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात। शांत सुसंगत असलेला कोकण शांत ठेवा। वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत। परवांच्या दिवशी 2 डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला, ते प्रकरण दाबलं गेलं। आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्शन पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरची थांबवाल का? महाडमधून सुद्धा ती तक्रार आली, सोलापूरमधून ती तक्रार माझ्याकडे आली, आणि म्हणून थांबवाल का? आणि तात्काळ या ठिकाणी ऑक्शन काढा। तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहित नाही, पण ते वाळूचं धोरण आणतोय म्हणताय, ते आणा। आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो, पोलिसांच्यावर जबाबदारी टाका, पण पोलिसांना अधिकार दिलं तर तुमचा हेतू साध्य होणार नाही। आणि म्हणून पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत